नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी हवामान अभ्यासक योगेश आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. आज 18 जुलै 2026 सकाळचे 11:30 वाजले. अजूनही बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आहे त्यांच्या भागामध्ये पाऊस नाही. 15 जुलैपासून पाऊस सुरू झालेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण सुरुवातीपासूनच जे काही शेतकरी बांधव आपला अंदाज बघतात, आपण त्याही वेळेस सांगितलेलं होतं. जो काही 15 जुलैला पाऊस सुरू होईल हा तुरळक भागामध्ये असणार आहे आणि तुरळक भागातच हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. अगदी काही भागामध्ये अचानक जोर वाढून चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल, आपण हा अंदाज त्याचवेळी सांगितलेला होता आणि त्यानंतर थोड्याफार प्रमाणात याचं व्याप्ती वाढत जाणार आहे. तर त्या पद्धतीनं शेतकरी बांधवांनो, आज 18 जुलै यामध्ये हा पाऊस 18 जुलैला आज घाटमाथा जो काही आपला पश्चिम घाट आहे याच्या घाटमाथ्यावर चांगल्या स्वरूपाचा पाऊस आज असणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे झालं, सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे, ज्यामध्ये सोलापूर बऱ्याच भागामध्ये अजूनही पाऊस नाही, त्याही भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस आज शेतकरी बांधवांना असणार आहे. त्यानंतर मराठवाड्यात बीड झालं, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे. तर काही भागामध्ये इथेही जोरदार स्वरूपाचा अचानक तुरळक भागात अगदी जोरदार देखील होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भ विचार केला आपण तर अमरावती प्रशासकीय विभाग जो काय आहे यामध्ये आज पावसाचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमीच असणार आहे. परंतु नागपूर प्रशासकीय विभागात जे काही जिल्हे आहे म्हणजे ज्यामध्ये नागपूर, भंडारा, वर्धा झालं, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आज शेतकरी बांधवांनो मध्यम तर काही भागामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार देखील पाऊस असण्याची शक्यता आज असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशाच आपल्या नवनवीन अंदाजासाठी आपल्या हवामान अभ्यासक योगेश या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो करा. आजपर्यंत भरपूर शेतकरी बांधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर चला शेतकरी बांधवांनो, आपण कुठून अंदाज बघता आपला गाव, तालुका, जिल्हा कमेंटमध्ये कळवा. आपण त्याचाही अंदाज देण्याचा यापुढे प्रयत्न करणार आहे. बरेच शेतकरी बांधव काय करतात, आपल्याला तालुक्याचा अंदाज विचारतात आणि त्यानंतर म्हणतात आमच्या गावाला पाऊस झाला नाही. तुम्ही तुमचं प्रॉपर गाव शेतकरी बांधवांनो टाकत चला, कारण हा जो काही पाऊस आहे हा प्रत्येक सर्वच भाग घेणार असं नाही. त्यामुळे आपलं प्रॉपर गाव टाकत चला. तर चला शेतकरी बांधवांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.